हाय एव्हरीवन. चला आज मी सांगणार आहे थ्रेडिंग आणि ते आपण आहे ना दुसरा दिवस आहे आपल्या पार्लर बेसिक क्लासचा. तर चला मी सुरू करत आहे थ्रेडिंगसाठी लागणाऱ्या वस्तू, नंतर थ्रेडिंग कुठे कुठे करता येते, थ्रेडिंग करताना घ्यावयाची काळजी, नंतर ॲब्रोज किंवा थ्रेडिंग, अप्पर लिप्स, फोरहेड, साईड ब्लॉक्स आणि चिन थ्रेडिंग. या पद्धतीने तुम्ही पहा. मी आता ही वही केलेली आहे, ही वही आहे. तर ही वही आहे ना, मी तुम्हाला नोट्स देणार आहे, तर ते तुम्ही नोट्स आहेत ना लिहून घेतल्या तरी चालते. चला थ्रेडिंग प्रस्तावना. थ्रेडिंग ही नऊ काढण्याची चायनीज पद्धत आहे. थ्रेडिंग स्त्रियांच्या सौंदर्याला बाधक आहे. प्राचीन काळी स्त्रिया लव दूर करण्यासाठी पीठ आणि हळदीसारख्या बाबींचा उपयोग करत आहेत. आज यासाठी पुष्कळ उपाय आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे थ्रेडिंग. आणि ह्या नोट्स आहेत ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे लिहून देणार आहे. तर तुम्ही नोटबुक करून घ्या आणि त्या नोटबुकमध्ये आहे ना, तुम्ही ते लिहून घेतले तरी चालतील. चला थ्रेडिंगसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू. 40 नंबरचा दोरा. बघा, हा थ्रेडिंगचा दोरा आहे. थ्रेडिंगचा दोरा, पावडर, कॉटन, ॲस्ट्रिजंट आणि कात्री. थ्रेडिंग कुठे करता येते? ॲब्रोज, ॲपर लिप्स, फोरहेड, साईड ब्लॉक्स, चिन, हनुवटी. इथंच म्हणजे ह्या ठिकाणी आपण आहे ना थ्रेडिंग करू शकतो. थ्रेडिंगसाठी लक्षात घेण्यासाठी गोष्ट, वॅक्सिंग केल्यानंतर जे केस शिल्लक राहतात तिथं फक्त थ्रेडिंगनेच निघू शकतात. म्हणजे आपण वॅक्सिंग केल्यानंतर जर ते केस आहेत ना निघाले नाही तर आपण ते थ्रेडिंगने काढू शकतो. थ्रेडिंग करण्याआधी पावडर लावणे जरुरीचे असते. थ्रेडिंग करताना ताण जाणवल्यास, म्हणजे थ्रेडिंग जर करताना एखाद्याला इचिंग झाले किंवा ताण जाणवला तर थ्रेड आहे ना तो ओला करून घेतला तरी चालतंय. आता ॲब्रोज थ्रेडिंग. चला आता मी सांगणार आहे ॲब्रोज थ्रेडिंग कसे करतात ते. 40 नंबरचा दोरा घ्या. नंतर पायावर जिथं लव असेल तिथे ॲब्रोजचे निरनिराळे पेनाने आकार काढायचे. म्हणजे हा 40 नंबरचा दोरा आहे, तर आपल्या पायावरती आपण आहे ना वेगवेगळे आकार काढायचे, किंवा जसं की गोल, ट्रायंगल. मी सांगणार आहे ते कसे आकार काढायचे आणि थ्रेडिंग कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची ते पण सांगणार आहे. नंतर दोऱ्याने एक टोक दातामध्ये दाबून धरा. दुसऱ्या हाताने दोऱ्यामधून 4-5 वेढे मारा. नंतर जिथे केस काढायचे असतील त्याच्या विरुद्ध दिशेने थ्रेडिंग करा. म्हणजे जर ना थ्रेडिंग आपल्याला ह्या पद्धतीने करायचे असेल ह्या साईडला, तर ह्या साईडने आहे ना विरुद्ध साईडने थ्रेडिंग करायचे असते. जिथे विरुद्ध साईड. अशा प्रकारे रोज 1 तास थ्रेडिंगची प्रॅक्टिस करा. म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते थोडंसं प्रॅक्टिस. 1 2 3 4 या पद्धतीने प्रॅक्टिस करत राहायची. ही प्रॅक्टिस रोज 1 तास तरी केली पाहिजे. अप्पर लिप्स म्हणजे ओठाचा वरचा भाग, हे अप्पर लिप्स. हा भाग खूप नाजूक असतो. जर तेथे जपून थ्रेडिंग केले नाही तर स्किन निघण्याची का सोलपली जाते. म्हणून तिथे स्किन टाईट केल्यानंतरच थ्रेडिंग करा. आता अप्पर लिप्सवरती थ्रेडिंग करताना ना स्किन टाईट करूनच थ्रेडिंग केली पाहिजे, किंवा तिथं आहे ना ती स्किन निघण्याची खूप चान्सेस असतात. त्यामुळं ते आपण आहे ना ते हे टाईट करूनच हे करायचे, ॲपर लिप्स करायचे. फोरहेड थ्रेडिंग. फोरहेड म्हणजे कपाळ. फोरहेड थ्रेडिंग करावयाच्या आधी क्लायंटला कपाळावरचे आणि खालची स्किन हाताने धराव्यास सांगून मगच थ्रेडिंग करावे.
केसाच्या विरुद्ध दिशेने थ्रेडिंग करावे. साईड ब्लॉक्स थ्रेडिंग. साईड ब्लॉक्स म्हणजे गाल आणि कान यामधील भागाला साईड ब्लॉक्स करण्याआधी क्लायंटला गाल आणि कान असं म्हणजे हा गालाचा आणि कानाचा हा पट्टा आहे ना, तो असं टाईट पकडायला सांगायचा, घट्ट पकडायला सांगणे आणि मगच थ्रेडिंग करणे. आता चिन थ्रेडिंग. चिन म्हणजे हनवटी. चिन थ्रेडिंग म्हणजे ओठाच्या खालचा भाग. थ्रेडिंग करण्याआधी ओठाच्या मागच्या बाजूला जीभ लावून ठेवून घट्ट धरावे, मगच थ्रेडिंग करावे. म्हणजे चिनची थ्रेडिंग करताना असं करूनच मगच थ्रेडिंग करायची. चला, या पद्धतीने आता आपण थ्रेडिंगची आहे ना थेअरी बघितलेली आहे. तर मी तुम्हाला दुसऱ्या सेशनमध्ये प्रॅक्टिकल वर्क कसं करतात ते सांगणार आहे. आणि ह्या ज्या नोट्स आहेत ना, मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ना ते लिहून देणार आहेत. तर तुम्ही ते नोट डाऊन केले तरी चालते. चला, तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. चला, थँक्यू.